तर आज आपण बघणार आहे मॉड्यूल 17 मधलं CSS ॲनिमेशन्स. ॲनिमेशन काय असतं की एखादं तुम्ही जर वेबसाईट बघितली असेल की आपण एखादं बटन वगैरे बघतो, तर बटनवरती हॉवर केल्यावरती एक इफेक्ट येतो आणि तो इफेक्ट जर आपल्याला जास्त स्लो पाहिजे असेल, जास्त फास्ट पाहिजे असेल, किंवा एखादा तुमचा जो डिव असतो, जो कंटेनर असतो, तो कंटेनर मिनिमाइज पाहिजे, जास्त मॅक्झिमाइज पाहिजे, त्यासाठी ॲनिमेशन्स वगैरे लागतं. ट्रान्झिशन, पहिली प्रॉपर्टी आपली ट्रान्झिशन. त्यासाठी एक बेसिक जे स्ट्रक्चर घेतो, जे बदलणार नाही, जावास्क्रिप्ट, आणि याच्यात टाकतो ट्रान्झिशन .html, एक स्निपेट, आणि यात ट्रान्झिशन. आता ट्रान्झिशनला आहे ना आपल्याला एक H2 एलिमेंट घेऊ. H2ला युअर इंटरनेट अनस्टेबल, एक सेकंद. काय नाही, ते को पायलट ऑफिसमध्ये लागतं ना, त्यासाठी ते सजेशन देतं. आपल्याला सजेशन नको आहेत. सगळा कोड आहे तो आपल्याला हातानं टाईप करायचा आहे. CSS ॲनिमेशन मॉड्यूल, ओके. आणि त्याच्या आतमध्ये एक डिव घेऊ, त्याला क्लास नाव देऊ बॉक्स म्हणून. या बॉक्सला BOX, ओके. त्याच्यानंतर गो लाईव्ह. बेसिक स्ट्रक्चर आपला असं आहे. तर आपल्याला आता त्या बॉक्सला आहे ना एक थोडं लुक अँड फील देऊ. स्टाईल टॅग, आणि स्टाईल टॅगमध्ये तुमची बॉडीला फॉन्ट फॅमिली एरियल एक नंबरचाच घेऊ, sans सेरिफ म्हणून. बॅकग्राऊंड कलर आहे F4 F5 F6, ओके. तो जरा नॉर्मल व्हाईटिश येतो, F4 5 आणि 6. त्याच्या आतमध्ये अजून काय राहिलं आहे का? आता ही अनइन्स्टॉल केलं तर प्रॉब्लेम आहे. जरा पॅडिंग पण देऊ. 40 पिक्सेल कसं दिसतंय. हां, आता तो कंटेंट खाली येईल. आता आपल्याला डॉट बॉक्सवरती ॲप्लाय करायचं आहे, आणि हे सेम आहे. अनइन्स्टॉल ऑल प्रोफाइल्स. सजेशन एकदा रिस्टार्ट करतो.
डॉट बॉक्स त्याची विड्थ 120 पिक्सेल घेऊ. नेक्स्ट त्याची हाईट 120 पिक्सेल. गोल आहे. ओके, हाईट घेतली, त्याची विड्थ घेतली आणि बॅकग्राऊंड कलर ॲक्वा. ओके, तो बॉक्स दिसतोय आणि त्याचं जे टेक्स्ट आहे ना ते आपण व्हाईट घेऊ. हा व्हाईटवरती जरा ब्लॅकिश डिस्प्ले फ्लेक्स आपल्याला तो सेंटरला आणायचा आहे. जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम्स सेंटर. ओके, आणि अजून काय राहते, जर मार्जिन देऊ, मार्जिन बॉटम 40 पिक्सेल आणि बॉर्डर रेडियस 10 पिक्सेल. ओके, आता ते राऊंडेड झाले. आता आपल्याला काय करायचं आहे की ट्रान्झिशन प्रॉपर्टी वापरायचे आहेत. तर ट्रान्झिशनच्या प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या असतात तुम्हाला ज्याच्यावरती अप्लाय करायचं आहे. व्हेन अप्लाय वी नीड ट्रान्झिशन कीवर्ड आणि कोलनमध्ये त्या शॉर्ट फॉर्म असतो ऑल 0.5 सेकंड्स आणि इज. त्याच्यात मेन 3 प्रॉपर्टी असतात. 3 प्रॉपर्टी म्हणजे काय असतं की तुम्ही ट्रान्झिशन करणार आहे आणि ट्रान्झिशन कशावरती करणार आहे तर सगळ्यावरती करणार आहे. 0.5 सेकंदनं जरा स्लो कर आणि इजमध्ये कर, अशा त्याच्या प्रॉपर्टी आहे. इजमध्ये अजून त्या सब प्रॉपर्टीज असतात, ते आपण हळूहळू आपण बघणार आहे. तर पहिली बेसिक आपण अप्लाय करू की ट्रान्झिशन. आता इथं बघा ऑल, नन वगैरे आहे ना, ही सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तर मी यात इथं फक्त बॅकग्राऊंड ही प्रॉपर्टी वापरणार आहे. ओके, बॅकग्राऊंड 0.5 आणि काय कर, इज इन, इज आउट, इन आउट वगैरे त्या प्रॉपर्टी आहेत. सेव्ह केलं. आता ही बॅकग्राऊंड प्रॉपर्टी कशी असणार आहे, डॉट बॉक्सवरती तो हॉवर कर, HOV हॉवर, आणि हॉवर केल्यानंतर आहे ना त्याचा जो बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड ब्ल्यू कर. ओके, आता बघा ह्याच्यावरती हॉवर केल्यानंतर ते ब्ल्यू झालं. 0.1 सेकंद किंवा 1 सेकंद, 1S असेल ना. ओके, हां, तर याच्यावरती बघा आता जर मी तर बॅकग्राऊंड दिलं नाही ना तर ते बॅकग्राऊंड अप्लाय होतंय हॉवर केल्यानंतर. पण ह्याचं एक बॅड हॅबिट नसावे म्हणून तुम्हाला कशावरती अप्लाय करायचं आहे ते लिहायचं तुम्ही. आता बॅकग्राऊंडवरती मला अप्लाय करायचं आहे, तर याच्यावरती बघा हॉवर केल्यानंतर आहे ना हळूहळू त्याचा जो कलर आहे तो 1 सेकंदमध्ये इज होते. म्हणजे इज जर इन केलं तर सेम वर्किंग होत आहे. नेक्स्ट काय की आपण इज आउट वापरू, इज इन आउट. नाही, इज इन मध्ये काय होतं, प्रॉपर वर्किंग होत नाही. जर इथं ऑल केलं, ओके, इजच वापरा. इन आउटचं कसं असतं की इन म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही हॉवर करणार आहे त्यावेळेस जो कलर बदलतो तो हळूहळू बदलतो, पण आउट केलं ना तो डायरेक्ट 0 सेकंदमध्ये हे जातो. तशासाठी ते इन आणि आउटच्या प्रॉपर्टी असतात.
ओके. आता त्याच्या मेन सब प्रॉपर्टीज कोणत्या आहेत की तुमचा ट्रान्झॅक्शन झाला. नेक्स्ट असतो तुमचा ट्रान्सलेट. म्हणजे काय? ट्रान्सलेट इज मूविंग इलेमेंट वन टू अनदर. जागेला काय म्हणते ती? अनदर डायरेक्शन वगैरे असं काहीतरी आपण म्हणू. डायरेक्शन नाही, जागा, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपण इलेमेंट मूव्ह करू शकतो. तो आता काय म्हणू शकतो आपण? ट्रान्सलेट. नेक्स्ट आहे की तुमचा स्केल. स्केल काय करतो? स्केल इज इलेमेंट ELEMENT साइज स्मॉल और बिग. नेक्स्ट असतो तुमचा रोटेट. या प्रॉपर्टीज आहे सगळ्या. रोटेट इज रोटेटिंग इलेमेंट. ओके. आणि नेक्स्ट आहे तुमचा स्क्यू. स्क्यू म्हणजे काय? स्क्यू इज लाईक 30 डिग्री और 50 डिग्री ट्रान्सफॉर्मिंग इलेमेंट इन डिग्री व्हॅल्यूज. म्हणजे काय? डिग्री म्हणजे काय? जसा की एका ह्याच्यापासून दुसऱ्या इकडे असतं ना, आणि इथं असतो तुमचा तिरक. तुमचा स्क्यू कशासाठी वापरतो आपण? जर आपल्याला एलिमेंट तिरपं पाहिजे असेल ना, त्यासाठी आपण हे वापरतो, स्क्यू ही प्रॉपर्टी वापरतो. ओके. आता हा झाला तुमचा बेसिक, की हॉवर केल्यानंतर किती सेकंदाने त्याचा कलर बदलला पाहिजे. आता आपण वापरणार आहे ट्रान्सफॉर्म .html. ट्रान्झिशन. इथं मला पाहिजे ट्रान्सफॉर्म 0.5 सेकंदनं इज कर. आणि इथं जी प्रॉपर्टी आहे ना, इथं वापरायची असते ट्रान्सफॉर्म. हॉवर केल्यानंतर तो ट्रान्सफॉर्म हो. आणि कसा हो? तर स्केल 1.5 करू. ओके. ओके. झाला तुमचा दीडपट मोठा. तुमचं जे ॲक्च्युअल बॉक्सची साईज आहे ना, त्याच्यात दीडपट मोठा झाला. इथं जर मी टाकलं 4, तर झाला का 4 पट मोठा. त्याचा ती प्रॉपर्टी आहे. हॉवर केल्यानंतर प्रॉपर्टी कर. आता इथं जसं मी सांगितलं तुम्हाला, इज इन आणि इज आउट आहे ना, ते ॲक्च्युअल आता वर्किंग होईल. इज आउट नाही, इज आउट केल्यानंतर 0.5 सेकंद आणि इज स्लॅश इन केल्यानंतर 2 सेकंद करू आपण. इज इन आणि इज आउट का वर्किंग होत नाही? इथं 4 करू. ओके. हा ट्रान्सफॉर्म झाला आणि आउट केल्यानंतर तरी म्हणतो हळूहळू येतोय. बघू, इज तरी वापरा. इज इन आणि आउट का वर्किंग होत नाही काय माहित. ओके. इथं आपण टाकू 1.5 सेकंद आणि हे 4 नको, जास्तच मोठं होईल 1.5 सेकंद. ओके. आता ही बेसिक ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना, कशाला वापरतात? महत्त्वाचा मोटिव्ह काय की असं केल्यानं काय होतं की तुम्ही जर कार्ड्स बघितले, कार्ड्स किंवा याच्यावरती फ्लिपकार्टवाली जर वेबसाईट गेली, तुम्ही बघितली नेटवर्क स्लो,
ओके. तर आता बघा याच्यावरती हॉवर केल्यानंतर आहे ना बघा, नॉर्मली आहे ना त्याच्या बॅकग्राऊंडला शॅडो आलाय बघा. हा जो बॅकग्राऊंडला आहे ना शॅडो आलाय ना, त्यासाठी ह्या कार्ड्सवरती प्रॉपर्टी वापरतात की त्याचा झेड इंडेक्स असेल, त्याचा एक्स इंडेक्स असतो ना, त्याच्या बॅकग्राऊंड प्रॉपर्टीवरती जरा तो मोठं कर, 0.1 पिक्सेलने किंवा 2 पिक्सेलने जरा तो मोठं कर. ह्यासाठी तुम्ही ह्या ट्रान्सलेट वगैरे ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना ॲनिमेशन्स, ह्या ॲनिमेशनची प्रॉपर्टी वापरतात. बेसिक कळालं नाही, एका साईजपासून दुसऱ्या साईजकडे जातं. आता इथं मी काय टाकतो, 50 पिक्सेल. ओके, झाला का तुमचा 50 पिक्सेल सरला राईटला. तशीच वायचं वाय आहे, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट वाय 40 पिक्सेल. ओके, आता बघा झालं तुमचं. आता याचा अर्थ काय झाला की तुमची एक्स प्रॉपर्टी आहे ना ओव्हरराईड झाली. ओव्हरराईड काय झाली, आपण सुरुवातीला एक्स प्रॉपर्टी वापरली, पण सुरुवातीला एक्स प्रॉपर्टी वापरल्यामुळे काय झालं, त्याच्या इमिजिएट खाली आहे ना आपण ट्रान्सलेट वाय केलं. वाय म्हणजे काय, तुमचा उभा फिरतो, आणि एक्स म्हणजे आडवा फिरतो. आता जर मी ही वाय प्रॉपर्टी कमेंट केली, सेव्ह केलं, तर आता तो एक्सला फिरणार आहे का, काढला की तो ऑटोमॅटिकली आहे त्या ओरिजिनल पोझिशनला जातो. असा तुमचा एक्स आणि वाय असतं. नेक्स्ट काय आहे तुमची, की तुम्हाला रोटेट करायचं आहे, तर ट्रान्सफॉर्म. नेक्स्ट काय आहे की रोटेट. रोटेट करतो 45 DEG, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. डिग्री आपण फुलमध्ये लिहित नाही, तर DEG मध्ये आहे का तुमचा जो 45 डिग्रीमध्ये रोटेट कर, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की 30 डिग्री. ओके, 30 डिग्रीमध्ये तो रोटेट कर. आता कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं, कंबाईन. कंबाईनमध्ये पहिल्यांदा ट्रान्सफॉर्म लागेल, ट्रान्सफॉर्म नंतर स्केल 1.5 करू, म्हणजे तो मोठा हो, आणि तो रोटेट पण हो. रोटेट कितीनं हो, 20 डिग्रीनं करू, DEG. ओके, झाला का तुमचा मोठा बॉक्स पण रोटेट होत आहे, आणि तो त्याची साईज पण मोठी होते. ओके, इथपर्यंत जर काही म्हणणं आहे ओके, की व्हॉट इज ॲनिमेशन. ॲनिमेशन म्हणजे काय असतं की विदाउट युजर ॲक्शन परफॉर्मड थिंग्स म्हणजे गोष्टी. विदाउट युजरची ॲक्शनशिवाय जी होती ना गोष्ट, ती म्हणजे ॲनिमेशन. आणि त्याला इट वर्क्स ऑन पेज लोडिंग्स और एक्सेट्रा वगैरे, ETC वगैरे काहीतरी असतात ते, एक्सेट्रा. जसं की आणि कंटिन्युअसली इट वर्क्स CONTINUOUSLY कंटिन्युअसली. ॲनिमेशन. ओके, आता ह्याला आपण गो लाईव्ह करू. आता त्याच्या ज्या मेन प्रॉपर्टी आहेत ना, त्या तुम्ही लिहून जरी ठेवल्या, तुम्ही जर नोटबुक काढली असेल, त्या इन्स्ट्रक्शन मला द्यायला नाही सांगितलं तरी पण मी देतो, की ॲनिमेशन नेम, त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, त्या प्रॉपर्टीज ॲनिमेशन नेम. नेक्स्ट असतं की तुमचे ॲनिमेशन KON ड्युरेशन, जसं की आता आपण बघितलं टायमिंग, किती सेकंदात तो मोठा झाला पाहिजे वगैरे त्या टाईपमध्ये. नेक्स्ट असतं की ॲनिमेशन टायमिंग ड्युरेशन,
आता हे टायमिंग आणि हे ड्युरेशन वगैरे वेगळं आहे. हे ड्युरेशन म्हणजे काय, किती वेळ फिरला पाहिजे, आणि हा आहे की तुम्ही किती सेकंदाने थांबला पाहिजे, म्हणजे किती वेळानंतर थांबला पाहिजे, यासाठी ते टायमिंग ड्युरेशन असतं. नेक्स्ट असतं की ॲनिमेशन डिले. ॲनिमेशन डिले म्हणजे काय, किती सेकंद डिले झाला पाहिजे. ॲनिमेशन इटरेशन काउंट. ॲनिमेशन डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शननं झाला पाहिजे. ॲनिमेशन फुल लास्ट आहे हा, आणि मोड. यात अजून भरपूर आहेत, ते तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये काढा हुडकून. पण एवढं कोण ॲनिमेशन मला वापरतात भरपूर, मी नाही एवढं वापरत, त्यामुळे माझ्याकडे एवढे जेवढे माहिती आहे तेवढे मी तुम्हाला सांगितले. ओके. जसं मग अशी आपण एक बॉक्स घेतलेला, आणि याला आपण नाव देऊ बॉक्स. याला डॉट बॉक्सला हाईट, सॉरी, स्टाईल टॅगमध्ये डॉट बॉक्स, आणि याच्यात हाईट 200 पिक्सेल आणि विड्थ 200 पिक्सेल. बॅकग्राऊंड कलर तो जरा वेगळा देऊ, आणि त्याचा जो कलर आहे, तर बाकीच्या प्रॉपर्टी मी ॲप्लाय करत बसत नाही. ओके. आता त्याच्यावरती आहे ना, आपल्याला ॲनिमेशन वापरायचं आहे. तर ॲनिमेशन आता कोणतं वापरायचं आहे, तर पल्स, PULSE. सजेशन का नाही दिलं. पल्स 1.5 सेकंद आणि इन्फायनाईट. ओके. तर आता हे ॲनिमेशन चालणार नाही का, तर विदाउट keyframes cannot works animation. We need keyframes. ओके. आता keyframes काय आहेत की कुठून ट्रान्सफॉर्म झाला पाहिजे, कोठे झाला पाहिजे, त्यासाठी ओके, चेंज टाइम विदाउट जावास्क्रिप्ट वगैरे काहीतरी इंग्लिशमध्ये डेफिनेशन आहे. आता आपल्याला वापरायचं आहे. कसं वापरायचं की कीफ्रेम्स, आणि त्याला आपण कोणती वापरणार आहे, पल्स, PULSE. ओके. कीफ्रेम्स आपण वापरली पल्स. फ्रॉम, कुठून करायचं आहे, त्यासाठी फ्रॉम, आणि नेक्स्ट असतो की टू, कुठपर्यंत करायचं आहे. ओके. दोन सिंटॅक्स आहेत की फ्रॉम आणि टू. इथं स्टार्ट आणि इथं आपण लिहू एंड, हा त्याचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स ओके. आता फ्रॉम आपण काय करू, त्याला ट्रान्सफॉर्म करू. स्केल 1.5 करू, आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर पण बदलू. बॅकग्राऊंड कलर जरा ग्रे करू. ओके. आणि टू, आता तो थांबला पाहिजे ना, कुठपर्यंत गेला पाहिजे, तर थांबला म्हणजे इथून स्टार्ट झाला पाहिजे आणि इथं गेला पाहिजे, त्यासाठी फॉर्म आणि टू असतं. आणि स्केल इथं करू 2, आणि इथं करू जास्त डार्क. ओके. तर बघा, जसं मी सांगितलं की स्टार्टिंग विदाउट ॲनिमेशन, आता मी याच्यावरती हॉवर पण करत नाही, तरी पण तो काही ना काहीतरी ॲक्शन परफॉर्म करतोय.
ॲनिमेशनचं कामच असतं की ज्यावेळेस तुमचं पेज लोड होणार आहे, रिफ्रेश केल्यानंतर पेज लोड झालं, पेज लोड झाल्यानंतर तू ॲनिमेशन कर. कशावरती कर, तर मी एक डिव घेतलाय, त्याला मी क्लास दिला, त्या क्लासवरती मी काहीतरी त्याचं बॅकग्राऊंड कलर वगैरे बाय डिफॉल्ट दिलं, पण त्याच्यानंतर आहे ना मी ॲनिमेशन वापरलं. कोणतं, पल्सचं ॲनिमेशन वापरलं. त्याच्यानंतर किती सेकंद तर इथं मी जर टाकलं 0.5 सेकंद. येस, ओके. तर ते फास्ट झालं. तर 0.5 सेकंद नको आहे मला, 1 सेकंद पाहिजे. आणि इनफायनाईट, आता इथे या ज्या प्रॉपर्टी आहेत ना, 1 सेकंड, एनिरेट वगैरे इझी नाही त्या आहेत ना, इनफायनाईट पाहिजे आपल्यासाठी. म्हणजे तो कधीच थांबला नाही पाहिजे, त्यासाठी इनफायनाईट. आता फ्रॉम काय आहे की तुमचं स्केल, ज्याचं जी बॉक्सची साईज आहे, बॉक्सची साईज काय तुमचे 200 पिक्सेल, त्याच्या दीडपट म्हणजे 250 पिक्सेलपासून स्टार्ट कर, 250 पिक्सेलपासून स्टार्ट कर. आणि त्याचा कलर हा ठेव. आणि कधीपर्यंत कर, तुझं जोपर्यंत 300 पिक्सेल होत नाही, टू म्हणजे त्या डबल, 200 400 पिक्सेलपर्यंत तू फिर, आणि बॅकग्राऊंड कलर त्याचा हळूहळू बदलत तू ह्या टाईममध्ये नाही. असं त्याचं बेसिक आहे. की फ्रेम्स ॲड करायच्या, कशाला ॲड करायच्या त्याला आधी प्रॉपर्टी लिहायची, आणि त्याचा पल्स वगैरे चालू करायचा. पर्सेंटेज PRCENTH बेस्ड की फ्रेम्स. हाच घेऊ, याला फक्त नाव देऊ %.html. आणि याला बॅकग्राऊंड कलर वगैरे आता मी देत नाही याला, का तर हे ओव्हरराईट होणार आहे. हे पण नको आहे, फक्त हाईट आणि विड्थ देतो. आणि अजून काय करू शकतो, ॲनिमेशन आहे ना, ते आपण काय करू, याला मूव नाव देऊ. आणि इथं ह्या प्रॉपर्टी आपल्याला बदलायचे आहेत. मूव नाव दिलं, 2 सेकंद घेऊ. इज इन आणि आउट. इज इन, आता तुम्हाला ते इज इनचा आणि आउटचा फंक्शन याचा अर्थ कळेल की बाय डिफॉल्ट आहे ना, तो बघा डायरेक्ट सुरू होतोय, म्हणजे सुरू होतोय एंड होतोय, आणि एंड पासून डायरेक्ट सुरुवातीला जातोय. जसं की एक हा बॉक्स आहे, हा बॉक्स ए पासून त्याला ट्रान्सफॉर्म व्हायचा इथं असा वाय पर्यंत. ओके, तर हो का, हा आत्ता वर्किंग कसं करतोय आपण, ज्यावेळेस एक एक्झाम्पल घेतला, ते इथं जातोय, इथं तुमचा स्टार्ट असेल, इथं तुमचा एंड असेल, तर असं नको आहे ना. तर ज्यावेळेस इथून स्टार्ट आहे ना, आपल्याला असा झाला पाहिजे की इथून असा पण रिटर्न झाला पाहिजे, जसं की हा स्टार्ट असेल आणि हा एंड असेल, लुपिंगमध्ये फिरला पाहिजे ना. इथून असा स्टार्ट झाला पाहिजे आणि असा एंड झाला पाहिजे. त्यासाठी आपण इन आणि आउटच्या प्रॉपर्टी वापरणार, इज इन आणि आउट. आणि काय करतो, इनफायनाईटच कर. ओके, गो लाईव्ह बॉक्स. ओके, आता आपल्याला प्रॉपर्टी इथं मूव येईल, आणि आता त्याला पर्सेंटेज बेस्ड 0%ला तू काय कर, 0%ला ट्रान्सलेट TRANSLATE. सजेशन का येत नाहीत, बरोबर आहे. फॉर्म 2 इथं अजून कुठं राहिले का, एक्सपेक्टेड असं का म्हणत आहे. आय थिंक हे फॉर्म वगैरे वापरायला लागत नाही असं वाटतंय, बघूया. 0% भरपूर दिवस झाले मी वापरलं नाही.
फॉर्म कोलन ट्रान्सलेट एक्स 0वर ठेवतो 2 3. याला आपण काय करू 10 पिक्सेल आणि याला आपण करू परत 0वरती. इथं 50 आणि इथं असणार आहे तुमचा 100. ओके. आणि आता याला बॅकग्राऊंड प्रॉपर्टी लागेल. बॅकग्राऊंड कलर ॲक्वा देऊ. ओके. तर मूव होते बघा लेफ्ट राईट. इथं जर मी टाकलं 100 पिक्सेल आला तुमचा 100 पिक्सेलला तो फिरतोय लेफ्ट राईट. असं त्याचं बेसिक आहे की तुम्हाला पर्सेंटेजवरती आहे ना विदाउट फ्रॉम आणि टू वरती आहे ना ते पण तुम्हाला होऊ शकतं. किंवा जर अल्टरनेट वापरलं इथं अल्टरनेट रिव्हर्स तर कसं होतंय अल्टरनेटला तो थांबला. अजून एक असतं अल्टरनेट रिव्हर्स. ओके नको आहे आपलं असं इनफायनाईट वापरा बेस्ट प्रॅक्टिस. कंटिन्यू तो परफॉर्म झाला पाहिजे. ओके. आता हे ॲनिमेशन्स आपण कशात वापरू शकतो. एक बटनवरती वापरू शकतो आणि जास्त करून मोस्टली युज्ड कार्ड्सवरती वापरू शकतो. ओके. तर व्हॉट इज बूस्टरॅप. बावीस नाही टाकतो आपण इथं ना मॉडेल तुमचं 18. आता बूस्टरॅप काय आहे तुम्हाला की बूस्टरॅप कशासाठी बेसिक थिअरी सांगतो. बूस्टरॅप कशासाठी वापरतात की एकदाच क्लास लिहायचा म्हणजे काय की एकदा तुम्ही बूस्टरॅप इम्पोर्ट केलं किंवा त्याच्या सीडीएन लिंक्स वापरल्या बूस्टरॅप is framework used for responsive UI with less CSS. बूस्टरॅप काय की तुमचा एक फ्रेमवर्क आहे विच इज डेव्हलप्ड बाय ट्विटर. ओके. आणि लेटेस्ट व्हर्जन आहे ना 5 आहे बूस्टरॅप 5 B5 म्हणून पण शकतो आपण त्याला बूस्टरॅप 5. आता त्याची थिअरी आहे की बूस्टरॅप कुणी डेव्हलप केलं की तुमचं जे ट्विटर आहे ना ट्विटरनं कधी केलं 10-12च्या आसपास काहीतरी केलं असेल 2010-12च्या आसपास. हे बूस्टरॅपसाठी वापरतात की एक फ्रेमवर्क आहे. आता बूस्टरॅपचे तुम्हाला जर सगळं डॉक्युमेंटेशन वाचायचं असलं ना सगळं म्हणजे त्याच्या जे पण व्हर्जन्स असेल तर हे व्हर्जन्स आहेत. व्हर्जन 5.2.3 व्हर्जन 5.1.3 0. वगैरे प्रिव्हियस 2 3 4 ऑल व्हर्जन्स तुम्ही जर गेला ना तर मला सगळं बूस्टरॅपचं व्हर्जन भेटेल. नेक्स्ट काय बूस्टरॅप वापरायचं कसं. तर बूस्टरॅप वापरायला आहे ना 10 मिनिटं राहिली. इट्स युझिंग 2 ways using CDN. आणि नेक्स्ट काय आहे की आपला युझिंग डाउनलोडेड फाईल. आता त्याचं CDN म्हणजे काय की कंटेंट कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क म्हणजे काय कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. आणि तुमचा युझिंग डाउनलोडेड फाईल युझिंग डाउनलोड टू
NPM नोड पॅकेज मॅनेजरनं आपण ते डाउनलोड करणार आहे. आता दोन यूज आहेत. इथं तुम्ही जर ऑफिशियल पेजला गेला बुस्टरॅपला, तर बघा स्टार्टिंगचं जे पेज आहे, आता लोड खातं आहे. ओके, स्टार्टिंगला बघा बिल्ड फास्ट रिस्पॉन्सिव्ह साईट्स विथ बुस्टरॅप, पॉवरफुल एक्सटेन्सिव्ह वगैरे त्याचं काहीतरी ब्ला असेल काहीतरी, विथ पॉवरफुल जावास्क्रिप्ट प्लगइन्स. ज्यावेळेस तुम्हाला डाउनलोड करायचं आहे बुस्टरॅप अख्खं, तर तुम्हाला दोन वे आहेत. एक असतं NPMने इन्स्टॉल करा किंवा डायरेक्ट डाउनलोड्समध्ये जावा. जर तुम्ही डायरेक्ट डाउनलोडमध्ये गेलो ना, तर इथं बघा ते विचारते की कंपाइल्ड CSS अँड जावास्क्रिप्ट फाईल. ओके, नेक्स्ट आहे की तुम्हाला साससाठी पाहिजे वगैरे ते. आता हे सगळे बाकीच्या वेगवेगळ्या काय आहेत. नेक्स्ट आहे की जसं तुम्हाला सांगितलं की CDN म्हणजे काय, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क काय करतं की तुम्हाला एक CSS ची फाईल इम्पोर्ट करायची ही, आणि एक जावास्क्रिप्टची फाईल इम्पोर्ट करायची. आता दोन्ही फाईल कशाला लागतात की CSS ची फाईल कशाला लागते की जे पण आपण क्लास वापरणार आहे, CSS सगळं कसं वापरायचं, आपल्याला क्लास थ्रू वापरायचं असतं. एव्हरीथिंग इज अ क्लास युझिंग bootstrap. Everything is predefined class. प्रीडिफाईन्ड क्लास कशाला म्हणतात ते पण सांगणार आहे. की आता आपण एक वन वे कम्युनिकेशन बघणार आहे आपलं की CDN थ्रू. आता ह्या लिंक मी कॉपी केल्या आणि आपल्याला आता यूज करायचा आहे. ओके, तर यूज कसा करायचा, इथं एक स्निपेट घेतो आणि याच्या आतमध्ये आता ही स्क्रिप्टची जी फाईल आहे ना, Ctrl+X करायची आणि इथं टाकायची. का तर ते जावास्क्रिप्टच्या वेळेस कळेल. पण एक चांगला वे म्हणून साठी आहे ना, की तुम्ही ज्या बुस्टरॅप वापरणार आहे ना, तर तुम्हाला लिंक ही तुमच्या हेडिंग टॅगमध्ये टाकायची आहे. कोणती, CSS वाली. आता CSS कसं कळालं आपल्याला, CSS ची लिंक आहे ती. इथं बघा रिलेशन आहे ना, ते स्टाईल शीट लिहिलं आहे ना, ती तुमची CSS ची फाईल आहे. आणि जिथं तुमचं स्क्रिप्ट लिहिलं आहे ना, तर हे स्क्रिप्ट काय आहे की ही स्क्रिप्टची जी लिंक आहे ती तुम्हाला बॉडीच्या ॲट द एंड पाठवायचे. ॲट द एंड म्हणजे काय, बॉटमला अप्लाय करायचे. ओके, टचपॅड अनेबल नव्हतं त्यामुळे. आता इथं मी काय करणार आहे, डॉट डिव, तर डिव नावाचा एक क्लास घेतला. तर असं नको आहे मला, तर डॉट कंटेनर डॉट कंटेनर CONTAINER. ओके, आता या कंटेनरमध्ये एक असणार आहे माझा H1 टॅग. आता हे बेसिक आहे, एक सगळं तुम्हाला क्लास डिटेलमध्ये मी नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे. फक्त बुस्टरॅप मी चालू करतोय. याला आपण काय देऊ, बुस्टरॅप युज्ड युझिंग CDN कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. आता याला आपल्याला काय पाहिजे, क्लास. आता क्लास काय वापरायचा आहे आपल्याला, इथं H1ला सपोज मी वापरला, त्याचं जे टेक्स्ट आहे TEXT/primary. ओके, आता याला मी आज दुसरी कोणती CSS वापरले का, तर नाही वापरली. प्रायमरी कलर फॉर ब्ल्यू, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि विदाऊट काय लिहिता त्याचा बघा कंटेंट कायला, बुस्टरॅप युझिंग CDN. आता हा जर मी कंटेनर पण कीवर्ड वापरला नाही तर तो लेफ्ट साईडला येणार. ओके, लेफ्ट साईडला. तर मी काय केलं की तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सुपर पॅरेंट आणि चाइल्ड. या तीन गोष्टी ॲज पर माय नॉलेज मी सांगतो मला लक्षात कशा ठेवायचं, की हा असतो तुमचा कंटेनर. रिस्पॉन्सिव्ह बनवायला हे तुम्हाला लागतंच. ह्याच्यामध्ये असते की तुमचा रो आणि याच्यामध्ये असतो तुमचा कॉल. रो आणि कॉल जसं सांगितलं की रिस्पॉन्सिव्ह बनवायला तुम्हाला एक
सुपर पॅरेंट असतो. त्याच्या आतमध्ये तुमचं डिवायडेशन कसं पडतं की, तरी पण बेसिक सांगतोच आता. हा तुमचा एखादं पेज आहे, तर याच्या आतमध्ये तुमचं डिवायडेशन आहे ना, असं एक रो फॉर्मॅटमध्ये पडतं. एक कंटेंट आहे तुमचा आणि असा रो फॉर्मॅटमध्ये तुमचा कंटेंट डिलिव्हर होतो. बुस्ट्रॅपचं हे लॉजिक आहे. तुम्हाला जर बुस्ट्रॅप वापरायचं असेल ना, तर हे कोर कन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसलीच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला बुस्ट्रॅप वापरता येणार नाही. आणि याच्या आतमध्ये आहे ना, 2 4 इथं किती झाल्या, 1 2 3 4 5 6 झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि एक लास्ट 12. तर त्याच्यात जे तुमचा जो एक रो असते ना, ते 12 कॉलम मध्ये डिवाइड असते. 12 कॉलम म्हणजे काय, हा तुमचा एक चौकोन झाला, हा तुमचा एक चौकोन झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, असा चौथा आहे ना, असं टोटल 12 असतात. इट्स divided into 12 columns inside of row. ओके, तुमचा हार्ड मीटिंग कंट्रोल्स 12 कॉलममध्ये. त्यातलं बेसिक आता हे सांगितले, तर उद्या मी ह्याच्यावरती जास्त वेळ नाही घालवणार. तर पॅरेंटला तुम्हाला कंटेनर वापरायचं आहे, CONTAINER. ओके, कंटेनर वापरल्यानंतर तो ॲटोमॅटिकली साईडला आला. जर कंटेनर /FLUID फ्लूइड वापरलं, तर फ्लूइड काय करतं की, जेवढी तुमची साईज आहे ना, ॲक्च्युअल साईज असेल ना, तर ती फुल विड्थ घेतं. 2 क्लास कोणते आहेत की, कंटेनर तुमचा रिस्पॉन्सिव्ह असतो आणि कंटेनर फ्लूइड जर क्लास वापरला ना, तर ॲक्च्युअल जी साईज असते ना, तो तुमचा क्लास घेतो. आपण फक्त कंटेनर वापरणार आहे. तो राईट साईडला आला. आणि मला हे जे टेक्स्ट आहे ना, H1 टॅगचं, ह्याचं जे टेक्स्ट आहे ते मला प्रायमरी कर. प्रायमरी, तर तो प्रायमरी कलर काय आहे, तुमचा ब्ल्यू आहे. आता हे सगळं कुठं लिहिलंय, तर तुम्ही आहे ना, इथं टेक्स्ट कंटेंट, टेक्स्ट सर्च मारलं, तर बघा इथं आहे तुमचे जे सगळे जे क्लास लिहिलेले आहेत. टेक्स्ट स्टार्ट केलं, स्टार्ट अलाइंग टेक्स्ट ऑन ऑल व्ह्यूपोर्ट साइजेस, म्हणजे तुमचं जे टेक्स्ट आहे ते युजिंग लेफ्ट साईडला येतं. ओके, नेक्स्ट काय की, टेक्स्ट अलाइंड विथ व्ह्यूपोर्ट साइजेस टेक्स्ट सेंटर. आता हे 2 नंबरचा जो पॅराग्राफ आहे तो कुठं वर्किंग झालाय, तर हे त्याचं वर्किंग आहे बघा. इथं खाली एक्झाम्पल दिलेत, त्या क्लासचं प्रत्येकाचं एक्झाम्पल आहे. आणि तो टेक्स्ट आहे ना, कुठं कुठं तुमच्या व्ह्यूपोर्टला दिसतोय, हे सगळं बघा इथे दिलेलं आहे. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. स्पेसिंग कसं असतं तुमचं, तर हे सगळे स्पेसिंगचे पार्ट आहेत. नेक्स्ट आहे की तुमचं झेड इंडेक्स कसा असतो, व्हर्टिकल अलाइनमेंट, विजिबिलिटी, आयकॉन्स वगैरे. ओके, हे जे तुमचे सगळे जे क्लास आहेत, हे बघा इथं जे क्लास लिहिलंय ना, हे सगळं त्याने काय केलंय की, कुठेतरी लिहून ठेवलंय. लिहून ठेवलं तर तुम्हाला कधी कळणार आहे की, आता ते उद्याच्याला नेक्स्ट लेक्चर बघणार आहे उद्या. आत्ता फक्त आपण काय करणार आहे की, सुरुवातीला आपण काय सांगितलं त्याला, तू टेक्स्ट प्रायमरी कर. आता हे टेक्स्ट प्रायमरी कुठं लिहिलंय, ही जी लिंक आहे ना त्यांची, ही लिंक, या लिंकमध्ये त्यांनी काहीतरी ते क्लास लिहून ठेवलेत. या लिंकवरती फॉलो केलं ना, तर हे बघा हे सगळे त्यांचे क्लास आहेत. आता क्लासमध्ये काय काय लिहिलंय बघा, रेडमध्ये असं असं काहीतरी असेल, BS ऑरेंज. आता हे हायफन काय असतं ना, ते तुम्हाला कधी कळणार आहे की हायफन काय असतं, BS पर्पल काय असतं, की जोपर्यंत तुम्हाला इथपर्यंत जर तुम्ही लेक्चर केलं ना बुस्ट्रॅपचं, त्यावेळेस तुम्हाला ते हायफन हे टोटल लाईन ना लाईनचा तुम्हाला अर्थ कळेल. ओके, आपण काय केलं आता, बुस्ट्रॅप युजिंग CDN. आता मला काय पाहिजे, बटन्स पाहिजेत, बटन्स. तर याच्यावरती बघा बटन्स आहेत, टाईप बटन क्लास BTN, हा त्याचा बेसिक सिंटॅक्स आहे. आता मी काय केलं, एडिट ऑन टॅब, कॉपी टू क्लिपबोर्ड.
तुम्हाला आता वापरायचं आहे ना, तर डायरेक्ट कॉपी करायचा, पेस्ट करायचा. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की क्लास कशाला म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही बटन वापरताय तर तो बटन आहे त्याला कळतं. ओके. आणि आता आपलं डॉक्युमेंट हा बेस क्लास काय झाला तुमचा बटन आहे. ओके. आता हे क्लिक केल्यानंतरच त्याला कळते की बॅकग्राऊंडला काहीतरी आहे. मला काय पाहिजे या बटनचं, जो कलर आहे तो मला सक्सेस पाहिजे. आता सक्सेस कुठं लिहिलंय, BTN सक्सेस हा दिसतोय का तुमचा क्लास. कॉपी केला आणि हा बटन आहे ना इथं पेस्ट केला. सेव्ह केल्यानंतर आला का तुमच्या क्लासचा बटन क्लास. नेक्स्ट मला काय वाटलं की अजून एक बटन घेणार मी आणि या बटनला प्रायमरी कलर देणार, प्रायमरी. ओके, झाला का ब्ल्यू. आता हे सगळं लिहून कुठं ठेवलंय, येत आहेत बघा, तुम्ही क्लास वाचा सगळं. प्रायमरी, सेकंडरी. सेकंडरी म्हणजे तुमचा हा वाला कलर. नेक्स्ट आहे की डेंजर, वॉर्मिंग, इन्फो, लाईट आणि डार्क. आणि बटनला जर तुम्ही ॲज अ लिंक म्हणून वापरायचं असेल तर बटन लिंक म्हणून पण आहे. तर बटन लिंक आहे ना, Ctrl+V, आला का तुमचा लिंक आणि वर्किंग. हे सगळं तुम्ही बटन करू शकता. ओके. हे तुमचं बेसिक आहे सिंटॅक्स. कसं वापरायचं, काय वापरायचं ते तुम्हाला सगळं भेटून जाईल. जसं की अलर्ट्स असतील, हे तुमचे अलर्ट्स बॉक्स आहेत. हा तुमचा कोड घ्यायचा, कॉपी पेस्ट करायचं, कसं वर्किंग आहे तसं घ्यायचं. नेक्स्ट मी जसं तुम्हाला सांगितलं की कार्ड्स, जास्त करून इंडस्ट्रीमध्ये कार्ड्स वापरतात, म्हणजे मला तर भरपूर लागतात कार्ड्स. तर हे तुमचे कार्ड्स आहेत, त्याचा सिंटॅक्स आहे बघा, हा डिव आहे, त्याला कार्ड म्हणून प्रॉपर्टी दिली. SRC मध्ये काहीतरी तुमची इमेज आहे ना, त्या इमेजचा पाथ असणार आहे. नेक्स्ट आता हे एक कार्ड आहे तुमचं, त्याला लिंक वगैरे आहेत. हे एक कार्ड आहे, असे त्याचे एक्झाम्पल्स आहेत आणि याला तुम्ही कस्टमाइज वगैरे तुम्ही करू शकता. इथपर्यंत